मित्रांनो, असे म्हणतात की आशीर्वाद मध्ये खूप शक्ती असते. मनापासून दिलेला आशीर्वाद तुमचे आयुष्य बदलून टाकते. मग आशीर्वाद देणारा कोण आहे याने काही फरक पडत नाही, पण कोणीतरी दिलेला शापही तितकाच भयानक ठरू शकतो. दुःख जितके जास्त असेल, वेदना जेवढ्या तीव्र असतील, शापही तितकाच कठोर आणि भयानक असेल. माझी आई मला नेहमी सांगायची की कधीही कोणत्या गरीब आणि लाचार माणसावर अत्याचार करू नये, कारण त्या माणसाची हळहळ किंवा शाप आपल्याला लागू शकतो, ज्यामुळे आपण आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकत नाही. या उलट आपले आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. अशीच एक घटना मी पण माझ्या आयुष्यामध्ये पाहिलेली आहे, ज्यामध्ये एका हसत्या खेळत्या कुटुंबाला एक भयानक शाप लागतो आणि बघता बघता ते पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. आमच्या घराच्या शेजारी एक कुटुंब राहत होते. त्या घराचा मालक एका सरकारी नोकरीत खूप मोठ्या पदावरती काम करत होता आणि नुकताच तो रिटायर झाला होता. त्या कुटुंबामध्ये त्या माणसाची बायको, एक मुलगा आणि एक मुलगी, असा मिळून 4 लोकांचा एक छोटासा परिवार होता. त्या माणसाचा मुलगा, ज्याचे नाव रोशन होते, तो एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये CA च्या पोस्टवरती काम करत होता, ज्यामुळे त्याची इन्कम पण चांगली होती. लहान मुलगी, जिचे नाव अनु होते, ती सध्या कॉलेज करत होती आणि लग्नासाठी तिला स्थळ पाहण्याचे काम चालू होते. आणि शेवटी त्या माणसाची बायको, जी एकदम साधीभोळी आणि शांत स्वभावाची होती, ती जेव्हा काम असेल तेव्हाच घरातून बाहेर येत असे आणि आपल्या कामाशी काम ठेवत असे. कधी कधी ती माझ्या आईला भेटायला येत असे, पण 5 मिनिटाच्या वर ती कधीच आमच्या घरी थांबली नाही. त्या कुटुंबाकडे 2 4 व्हीलर, 4 2 व्हीलर, एक आलिशान बंगला आणि गावात खूप सारी जमीन होती. पण त्या घरातला जो माणूस होता, तो कधीच कोणासोबतही नीट बोलत नसे. मग तो भाजीवाला असो, किराणावाला असो किंवा दूधवाला असो. आणि एखादा गरीब माणूस जर असेल तर तो त्याला शिव्या दिल्याशिवाय बोलत नसे. त्याला आपल्या पैशावर आणि श्रीमंतीवर खूपच घमंड होता. तो आजूबाजूच्या लोकांशी असा वागत असे की जणू काही तो इथला राजाच आहे. आणि त्याची 2 मुले पण त्याच्यासारखीच घमंडी होती. तेही दुसऱ्या लोकांसोबत असेच वागत होते आणि त्यांच्या अशा वागण्यामुळे त्यांच्याशी कोणी बोलतही नसे. तो एक रोजच्या प्रमाणे सामान्य दिवस होता, ज्या दिवशी या घटनेची सुरुवात झाली. मी आमच्या घराच्या टेरेसवरती काहीतरी काम करत बसलो होतो, तेव्हा मला जोरजोरात गेट वाजवण्याचा आवाज आला. म्हणून मी टेरेसहून खाली वाकून पाहिले तर आमच्या घराच्या गेटजवळ एक तृतीयपंथी माणूस उभा होता. त्याला पाहून मी थोडा आश्चर्यचकित झालो, कारण आमच्या सोसायटीमध्ये शक्यतो कोणी भिकारी किंवा तृतीयपंथी माणूस येत नसे. पण आज हा इथे कसा आला ते मला समजलेच नाही. त्याने माझ्याकडे पाहिले आणि टाळी वाजवत पैसे मागू लागला. माझ्याकडे पैसे तर होते, पण मला खाली जायचा खूप कंटाळा आला होता. म्हणून मी त्याला म्हणालो की माझ्याजवळ पैसे नाहीत आणि घरातही कोणी नाही. पुढच्या वेळेस आले की मी नक्की देईन. त्यावर तो तृतीयपंथी माणूस एक छोटीशी स्माइल करत आशीर्वाद दिल्यासारखा एक हात वर केला आणि तो पुढे निघून गेला. आमच्या घराच्या बाजूलाच त्या रिटायर माणसाचे घर होते. तो तृतीयपंथी माणूस त्यांच्या घराच्या गेटवर थांबून गेट वाजवू लागला होता. गेटचा आवाज ऐकताच तो रिटायर माणूस त्याच्या घरातून बाहेर आला आणि दारात थांबून तो त्या तृतीयपंथी माणसावरती जोरजोरात ओरडू लागला आणि त्याला इथून जाण्यास सांगू लागला. पहिले तर त्या तृतीयपंथी माणसाला काही समजलेच नाही की हा माणूस
असा का वागत आहे. पण 1-2 सेकंद थांबून तो तृतीयपंथी माणूस त्या रिटायर माणसाला म्हणाला, पैसे द्यायचे नसेल तर नका देऊ साहेब, पण नीट बोला ना. त्यावर तो रिटायर माणूस त्या तृतीयपंथी माणसाला म्हणाला, अरे चल निघितून, आला मोठा पैसे मागायला. देवाने तर तुला नीट बनवलं सुद्धा नाही, भीक मागून पोट भरतोस, चल निघितला. त्यावर तो तृतीयपंथी माणूस म्हणाला, साहेब, आम्हाला देवाने जरी नीट बनवले नसेल ना, तर आम्हाला लोकांसोबत कसे बोलायचे याचे चांगले ज्ञान आहे, पण ते कदाचित तुम्हाला नाहीये. त्याच्या या उत्तरावरती तो रिटायर माणूस खूपच चिडला, कारण आतापर्यंत आजूबाजूचे लोकही तिथे जमा झाले होते आणि त्या रिटायर माणसाला तृतीयपंथी माणसाच्या या उत्तराने अपमान झाल्यासारखे वाटू लागले. त्यामुळे त्याने बाजूलाच पडलेला एक दांडके उचलले आणि तो त्या तृतीयपंथी माणसाच्या अंगावरती धावून गेला आणि त्याच्या डोक्यात तो दांडूक जोरात मारला, ज्यामुळे त्या तृतीयपंथी माणसाच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. तो खाली जमिनीवरती पडला. तो रिटायर माणूस त्याला वरतून लाथा मारू लागला आणि आता तो तृतीयपंथी माणूस वेदनेने विवळत त्या रिटायर माणसाला शिव्या देत होता. तसा तो रिटायर माणूसही त्याला मारत होता आणि तितक्यात त्या रिटायर माणसाची बायको कुठून तरी धावत आली आणि ती आपल्या नवऱ्याला अडवण्याचा प्रयत्न करू लागली, पण त्या नराधमाने त्याच्या बायकोच्या एक कानाखाली मारले आणि गेटमधून धक्का देत तिला आत ढकलले. रक्त खूप वाहत असल्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी त्या तृतीयपंथी माणसाला एका रिक्षात बसून दवाखान्यात पाठवून दिले. आजूबाजूचे लोक त्या तृतीयपंथी माणसाला मदत करत असल्याचे पाहून तो त्या लोकांनाही शिव्या देऊ लागला, पण लोकांनी त्याच्याकडे लक्ष न देता तिथून निघून गेले आणि काही वेळातच पूर्ण वातावरण शांत झाले. पण का कुणास ठाऊक मला सारखे वाटत होते की आज काहीतरी भयानक होणार आहे. आता रात्रीचे 11 वाजले असतील. सोसायटीच्या बऱ्याच लाईटी बंद झाल्या होत्या आणि सर्वजण झोपी गेले होते. मला काही केले तरी झोप येत नव्हती, म्हणून मी खिडकीत बसलो होतो. पण आता फारच उशीर झाल्यामुळे मी पण झोपण्यासाठी जाणारच होतो. तितक्यात मला जोरजोरात ओरडण्याचा आवाज ऐकू आला आणि मी समजून गेलो की हा आवाज त्या तृतीयपंथी माणसाचा आहे. मी पटकन धावत खाली आलो आणि पाहतो तर काय, रस्त्यावरती बरीच गर्दी जमली होती आणि त्या गर्दीच्या मधोमध तो तृतीयपंथी माणूस डोक्याला पट्टी बांधून आला होता, पण त्याच्या डोक्यातून निघालेले रक्त त्याच्या तोंडावरती सुकले होते आणि त्याचे लांब सडक केस मोकळे सोडले होते. त्याने आपल्या साडीचा पदर आपल्या कमरेत खोचून त्या रिटायर माणसाच्या गेटवरती थांबून जोरजोरात त्या माणसाला आवाज देत होता, ये ना आता, ये ना बाहेर, का लपून बसलास घरात, ये की. त्याचा आवाज ऐकून तो माणूस दारात येऊन थांबला. यावेळी तो थोडा घाबरलेला दिसत होता. बहुतेक त्याला असे वाटत होते की हा तृतीयपंथी माणूस परत कधीच येणार नाही. तेवढ्यात त्या माणसाचा मोठा मुलगा रोशन पण तिथे आला आणि रोशनने त्याच्या वडिलांना विचारले, पप्पा, कोण आहे हा? त्यावर त्या माणसाने सांगितले की, अरे हाच तो तृतीयपंथी आहे ज्याला आज मी मारले होते. हे ऐकताच रोशन त्या तृतीयपंथी माणसाच्या अंगावरती धावून जाणारच होता की त्याच्या आईने त्याला अडवले. तोवर गेटवरती तो तृतीयपंथी माणूस
आपल्या सोबत एका थैलीत काहीतरी घेऊन आला होता. तो विचित्र विचित्र मंत्र म्हणत त्यांच्या घरावर आणि अंगणात त्या थैलीत आणलेले काही फेकत होता. त्या तृतीयपंथी माणसाला पाहून असे वाटत होते की साक्षात काली माता समोर उभी आहे. इतका भयानक त्याचे रूप झाले होते. आतापर्यंत त्यांची मुलगी अनु ही पण घराच्या बाहेर आली. आता रोशनला राग अनावर झाला होता आणि त्याने त्या तृतीयपंथी माणसाला गेटपाशी जाऊन मारू लागला. कधी जोरजोरात बुक्क्या मारत होता तर कधी लाथाने मारत होता. त्याला पाहून अनु पण त्या तृतीयपंथी माणसाच्या अंगावरती धावून गेले आणि त्याचे मोकळे सोडलेले केस पकडून त्याला कानाखाली मारू लागले. पण यावेळी त्या तृतीयपंथी माणसाला पाहून असे वाटत होते की त्याच्यावर या मारहाणीचा काहीच परिणाम होत नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र स्माईल होती आणि तो सतत तोंडातल्या तोंडात काही मंत्र बडबडत होता. काही वेळातच तिथे पोलीसवाले येऊन पोहोचतात, ज्यांना त्या माणसाने फोन करून बोलावले होते. आणि त्या माणसाने सांगितले की हा तृतीयपंथी माणूस त्यांच्या मुलीला म्हणजेच अनुची छेड काढत होता आणि त्यामुळे रोशन आणि अनुने त्याला मारले होते. आता पोलीस त्या तृतीयपंथी माणसाला घेऊन पोलीस स्टेशनला गेले आणि ते पूर्ण कुटुंब त्यांच्या मागे पोलीस स्टेशनला गेले. मी पण आता घरी येऊन झोपी गेलो. मला त्या तृतीयपंथी माणसाची खूपच दया वाटू लागली होती. आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी कॉलेजला जाण्यासाठी निघालो होतो. तेव्हा मी पाहिले की बाजूच्या घरापाशी खूप सारे पोलीसवाले आले होते आणि ते त्या रिटायर माणसाशी खूप हसून खेळून बोलत होते. तेव्हा मला तिथे जमलेल्या काही माणसांकडून कळाले की त्या तृतीयपंथी माणसाने काल रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली आणि या कुटुंबाने पोलिसांना पैसे देऊन ती केसही बंद करून टाकली. हे ऐकून मला फारच वाईट वाटले आणि त्या कुटुंबाचा फार राग येऊ लागला, पण मी काहीच करू शकत नव्हतो. आता या घटनेला 1 महिना उलटून गेला होता. एका निष्पाप व्यक्तीचा बळी घेऊन त्या माणसाला एखादी मोठी लढाई जिंकल्यासारखी वाटत होती. तो माणूस आता पहिल्यापेक्षा जास्त उग्र झाला होता. तो आता तर कोणाला जुमानत नव्हता, पण त्याला हे माहीत नव्हते की येणारा काळ सर्व काही बदलून टाकणार होता. त्याचा हा गर्व माज सर्व मातीत जाणार होता. कारण आता त्यांच्या घरामध्ये खूप विचित्र विचित्र घटना घडू लागल्या होत्या. जसे की त्यांच्या अंगणात असलेली झाडे हळूहळू सुकून जाऊ लागले होते. त्यांना कितीही खत पाणी घातले तरी ते जगत नव्हते. आणि या गोष्टीची चाहूल त्या माणसाच्या बायकोला लागली होती. तिला सतत असे वाटत होते की हे जे पण काय होत आहे ते त्या तृतीयपंथी माणसाने दिलेल्या शापामुळेच घडत होते. पण ही गोष्ट ती कोणाला सांगू शकत नव्हती, कारण त्या घरामध्ये तिचे कोणीही ऐकून घेत नसत. सगळे तिला फक्त घरातील कामे करणारी एक मोलकरीने समजत होते. आणि हे मला यामुळे माहित होते की ती बाई या सर्व गोष्टी माझ्या आईजवळ मन मोकळे करताना सांगत असे. मित्रांनो, आता यापुढील जी गोष्ट आहे त्या बाईच्या नजरेतूनच बघणार आहे. आता या गोष्टीला जरी 1 महिना झाला होता तरी मला खूप भीती वाटत होती. मला सारखे असे वाटत होते की काहीतरी भयंकर घडणार आहे, ज्याची चाहूल मला लागत होती. आता एके दिवशी रात्रीचे 2 वाजले होते. घरातील सर्वजण झोपले होते, पण मला काही केले तरी झोप लागत नव्हती. म्हणून मी खिडकीतून बाहेर बघत बसले होते. बाहेर गुप्प अंधार होता, पण रस्त्याच्या पलीकडे एक स्ट्रीट लॅम्प होता आणि त्याच्या उजेडात काही कुत्रे जोरजोरात विवळत होते.
मी त्या कुत्र्यांना पाहत होते आणि एकदम उठून खिडकी बंद करून झोपायला जाणारच तेव्हा अचानक मला कसली तरी सावली दिसली आणि मी थोडे निरखून पाहिल्यावर मला समजले की ही सावली दुसरे काही नसून त्या तृतीयपंथी माणसासारखी दिसत आहे. मी पटकन खिडकी बंद केली आणि देवघरात जाऊन बसले. ज्या गोष्टीची मला इतके दिवस भीती वाटत होती ती गोष्ट आता मला समोर दिसत होती. मी लगेच देवापसली तुळशीची माळ घेऊन जप करू लागले. जप करत आता मला काही मिनिटे झाली होती की मला ती माळ गरम असल्याचे जाणू लागले आणि बघता बघता ती माळ इतकी गरम झाली की तिला हातामध्ये धरणे पण माझ्यासाठी कठीण झाले होते. मी लगेच ती माळ देवापाशी पुन्हा ठेवून आपल्या बेडवरती झोपायला गेले. त्या रात्री मी नुसती बेडवरती पडून होते. मला भीतीने झोपच आली नाही आणि मी सकाळी लवकर उठून झाडांना पाणी घालू लागले. पण माझी नजर सारखी त्या स्ट्रीट लॅम्पकडे जात होते आणि ही गोष्ट माझ्या पतीनेही ऑब्झर्व केली आणि मला रागात ओरडून विचारू लागले, कोण आहे तिकडे? कोणाला पाहते सारखे? मला काही समजत नव्हते की काय करावे. माझे एक मन मला सांगत होते की रात्रीची सर्व घटना यांना सांगावी, पण दुसरे मन लगेच म्हणत होते की नाही, नको, कोणीच तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही, सर्व हसतील तुझ्यावर. मी स्वतःशीच बडबड करत होते. तेवढ्यात अचानक मला पुन्हा त्यांनी विचारले, मी काय विचारतोय तुला? तुला समजत नाहीये का? त्यावर मी म्हणाले, कोणी नाही, आणि मी घरात निघून गेले. तो दिवसही असाच निघून गेला आणि पुन्हा रात्र झाली. आम्ही जेवण वगैरे करून सर्वजण झोपी गेलो होतो, पण मला आजही झोप येत नव्हती. म्हणून मी पुन्हा देवघरात जाऊन तुळशीची माळ जपू लागले. आता माळ जपता जपता मला काही वेळ झाला होता की अचानक मला आमच्या टेरेसवर कोणाच्या तरी चालण्याचा आणि घुंगरांचा आवाज येऊ लागला आणि तो आवाज इतक्या जोरात येत होता की त्या आवाजाने माझे पती आणि माझा मुलगा रोशन यांची झोपमोड झाली आणि ते दोघेही उठून जोरजोरात ओरडू लागले, कोण आहे रे वरती? थांब, आलोच, आज तुझी खैरच नाही. असे म्हणत दोघांनीही हातात काठ्या घेऊन टेरेसवर गेले. पण काही वेळातच दोघेही शिव्या देत खाली आले. जर हातात आला असता ना तर चांगलाच फोडून काढला असता त्याला. येऊ दे परत, सांगतोस त्याला. असे म्हणत म्हणत त्या दोघांनी माझ्याकडे पाहिले आणि माझ्यावर ओढून मला म्हणाले की ठेव ती माळ आणि जाऊन झोप. जेव्हा पाहीन तेव्हा ती माळ हातात घेऊन नुसती बडबड करते. काय बडबड करते कुणास ठाऊक. मी ती माळ देवापाशी ठेवून झोपायला गेले. पण त्या टेरेसवर कोण होते हे फक्त मलाच माहित होते. हा विचार करत करत मला कधी झोप लागली ते मलाही कळाले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मला उठायला थोडासा उशीर झाला. माझे पती बाहेर झाडांना पाणी देत होते आणि चहासाठी मला हाक मारत होते. तेवढ्यात माझा मुलगा रोशन माझ्या खोलीत आला आणि मला उठवत बोलू लागला, आई, आज काय नाश्ता पाणी करायचा विचार आहे की नाही? बाबांना जर माहीत पडले ना की तू अजून झोपलीस तर तुझ्यासोबत काय होईल माहितीये ना? असे म्हणत तो जोरजोरात हसू लागला. मला त्याच्या या बोलण्याचे खूप वाईट वाटले, पण मी त्याला काही न बोलता तिथून निघून गेले आणि एखाद्या मशिनीप्रमाणे आपली रोजची कामे करू लागले. खरे सांगायचे झाले तर मला आता घरामध्ये पहिल्यासारखी प्रसन्नता वाटत नव्हती. सतत माझ्या डोक्यात त्या तृतीयपंथी माणसाने दिलेला शापच फिरत होता. पण माझ्या घरामध्ये कुणाला काहीच वाटत नव्हते. ते सर्व असे वागत होते
जसे की काही झालेच नाही. आता असेच 1-2 दिवस निघून गेले आणि रात्री घडणाऱ्या त्या घटना कमी झाल्या होत्या. पण शेवटी ती रात्र आलीच, ज्याची मला भीती वाटत होती. त्या दिवशी रात्रीचे जवळपास 1 वाजला होता. बाहेर भयान शांतता पसरली होती. आज रस्त्यावरचे कुत्रे खूपच जोरजोरात भुंकत होते. जणू काहीतरी अघटित होण्याची ते सूचनाच देत होते. आणि एकदम त्या कुत्र्यांचे भुंकणे थांबले आणि पुन्हा तीच भयान शांतता पसरली. आणि काही क्षणातच टेरेसवर पुन्हा तोच पायांचा आवाज ऐकू येऊ लागला, जसे कोणीतरी आमच्या टेरेसवर जोरजोरात पळत होते. पण यावेळेस येणारा हा आवाज खूपच स्पष्ट आणि जोरात येत होता, ज्यामुळे माझ्या नवऱ्याची आणि मुलांची झोपमोड झाली. माझा नवरा आणि मुलगा एक लाकूड हातात घेऊन ओरडू लागले, आज तर याला असा धडा शिकू ना की याच्या 7 पिढ्या लक्षात ठेवतील. असे म्हणत ते दोघे टेरेसवर गेले आणि त्यांच्या मागे मागे मी आणि अनु आम्ही दोघेही टेरेसवर गेलो. पण टेरेसवर कोणीच नव्हते, ज्यामुळे माझा मुलगा आणि नवरा खूप चिडले आणि ते दोघे हा सर्व राग माझ्यावरच काढू लागले. ते माझ्यावर जोरजोरात ओढून मला विचारू लागले, कोण होता टेरेसवर? यावेळी माझा राग अनावर झाला आणि इतक्या दिवसापासून मनात दाबून ठेवलेली ती गोष्ट मी जोरजोरात ओरडून सांगू लागली. आपल्या टेरेसवर येणारा हा आवाज दुसरा कोणाचा नसून त्या तृतीयपंथी माणसाचा आहे, ज्याला तुम्ही मारलेत. तो परत आला आहे, मी पाहिले आहे त्याला, आणि आता तो आपल्याला सोडणार नाही. असे म्हणून मी जोरजोरात रडू लागले. पण मला रडताना पाहून माझा नवरा आणि माझी मुले जोरजोरात हसू लागली आणि सगळे झोपायला निघून गेले. मी पण माझ्या बेडवर डोळे बंद करून पडले होते. मला झोप काही येत नव्हती. या घटनेला आता जवळपास 1 तास झाला असेल. तेव्हा माझी मुलगी अनु तिच्या खोलीतून जोरजोरात ओरडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. मी ताडकन उठले आणि अनुच्या खोलीकडे पळाले. तसा माझा नवरा आणि माझा मुलगा पण तिथे आला. आम्ही सर्व मिळून अनुचे दार वाजवू लागलो आणि अनुला विचारू लागलोय की अनु, काय झाले? आतमधून हा कसला आवाज येत आहे? पण अनु आम्हाला काहीही उत्तर देत नव्हती आणि तिच्या खोलीतून खूप विचित्र आवाज येत होते. जणू काही ती कोणाशी तरी बोलत होती आणि असे वाटत होते की आतमध्ये अनु नसून दुसरेच कोणीतरी आहे. आम्ही कसाबसा तो दरवाजा उघडला आणि आत गेलो आणि आत पाहतो तर काय, अनु खोलीच्या एका कोपऱ्यात बसली होती. तिचे केस मोकळे सोडलेले होते आणि ती काहीतरी बडबड करत होती. एकटीच हसत होती. आम्ही तिच्यापाशी जाणार तोच अनु जोरात ओरडली, थांबा, कोणीच हिच्यापाशी येणार नाही. आम्ही तिघे एकदम जाग्यावरतीच थांबलो, कारण हा आवाज अनुचा नव्हता. हा आवाज हुबेहूब त्या तृतीयपंथी माणसासारखा होता. मी एकदम म्हणाले, मी सांगितलं होतं ना, बघा तो आलाय आता. माझा नवरा माझ्यावर जोरात ओरडला आणि मला गप्प बसायला सांगितले आणि अनुकडे जायला वळाला. तशी अनु ताडकन उभी राहिली आणि स्वतःलाच जोरजोरात मारू लागली. स्वतःचेच केस ओढू लागली, भिंतीवरती डोके आपटू लागले आणि हे करत असताना मध्येच आवाज येत होता, आई मला वाचव, आई हा तोच आहे, आई मला वाचव. आणि दुसऱ्या क्षणाला ती जोरजोरात हसत असे. मी हात जोडून म्हणू लागले,
माझ्या मुलीला माफ कर. तिच्याकडून चूक झाली. तिच्या वतीने मी माफी मागते. ती लहान आहे रे, तिला माफ कर. माझे वाक्य संपताच अनु म्हणजे अनुच्या शरीरात असलेला तो तृतीयपंथी माणूस जोरजोरात हसत म्हणाला, लहान आहे का ही घोडी लहान आहे का? जेव्हा मैत्रिणींच्या घरी जाते म्हणून सांगते आणि पोरांसोबत हिंडायला जाते, तेव्हा हिला कळत नाही का ही लहान आहे म्हणून? रात्रीचा अभ्यास करण्याच्या नावाखाली पार्टी करायला जाते, दारू सिगारेट उडते, तेव्हा हिला कळत नाही का ही लहान आहे? आणि जेव्हा हिने माझ्या थोबाडीत मारली होती तेव्हा हिला नाही कळाले का ही लहान आहे? असे म्हणताच अनु स्वतःला जोरजोरात कानाखाली मारू लागले. आम्ही अनुला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण अनुने आम्हाला खोलीच्या बाहेर ढकलून दिले आणि आतून कडी लावून घेतली आणि स्वतःला जोरजोरात कानाखाली मारू लागले. कानाखाली मारण्याचा आवाज इतक्या जोरात येत होता की त्याचा आवाज पूर्ण घरामध्ये घुमत होता. काही वेळाने कानाखाली मारण्याचा तो आवाज बंद झाला आणि आम्ही कसाबसा दरवाजा पुन्हा उघडला तर अनु जमिनीवरती पडलेली होती आणि तिचा चेहरा पूर्ण सुजलेला दिसत होता. ती अनु आहे हे सुद्धा ओळखू येत नव्हते. तिचा जबडा पूर्ण वाकडा झाला होता, ज्यामुळे तिला नीट बोलताही येत नव्हते. आम्ही ॲम्ब्युलन्सला फोन केला आणि काही वेळातच तिला दवाखान्यात भरती केली. डॉक्टरांनी तिच्यावरती उपचार सुरू केले आणि एक्सरे काढल्यावर आम्हाला समजले की अनुचा पूर्ण जबडाच तुटलेला आहे. तिच्यावरती मोठी शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये जात असताना रोशनचाही एक मोठा अपघात झाला आणि त्यालाही दवाखान्यात ऍडमिट करण्यात आले. आता 24 तासांमध्ये आमची दोन्ही मुले दवाखान्यात होती आणि आमच्यावरती दुःखांचे डोंगर कोसळले होते. आता या घटनेला पूर्ण 1 महिना झाला होता. अनु आणि रोशन दोघांनाही घरी आणले होते. अनु तर नीट झाली होती, पण तिचा चेहरा खूपच विद्रूप झाला होता. ती अनु आहे हे कोणाला ओळखूही येत नव्हते. पण रोशन अजून बेडवर पडून होता. त्याचे हातपाय आता काम करत नव्हते. त्याचे काम पण सुटले होते, कारण त्याला कंपनीतील एका घोटाळ्यामध्ये दोषी ठरवले होते आणि आमच्या जवळ ते नव्हते तेवढे पैसे या दोघांच्या उपचारामध्ये खर्च झाले होते. आता आम्हाला रोजच्या खाण्यापिण्यासाठीही विचार करावा लागत होता. आमच्याकडे आता फक्त राहायला घर होते. या सर्व घटनेनंतर माझे पती खूप तुटले होते. त्यांचा गर्व, घमंड सर्व मातीत मिसळला होता. सोसायटीच्या चौकातच ते आता भाजीची गाडी लावत होते आणि आता ते लोकांसोबत पहिल्यासारखे बोलत नव्हते. ते लोकांना आदराने, आपुलकीनेच बोलत असत. असेच एके दिवशी मी घराच्या अंगणात बसलेले असताना माझे पती माझ्या जवळ आले आणि माझ्या मांडीवर डोके ठेवून एखाद्या लहान मुलाप्रमाणे रडू लागले आणि आपल्या पूर्वीच्या आयुष्यात केलेल्या चुकांबद्दल माझी माफी मागू लागले आणि मला बोलू लागले की त्यांना त्या तृतीयपंथी माणसाच्या घरी जायचे आहे. त्यांना त्या माणसाच्या घरच्यांची माफी मागायची आहे. आम्ही दुसऱ्या दिवशी त्या वस्तीत गेलो जिथे तो तृतीयपंथी माणूस राहत होता. आम्ही त्याच्या घरी जाऊन त्याच्या घरच्यांची माफी मागितली. तेव्हा जाऊन कुठे आमच्या मनाला थोडी शांती लागली. मित्रांनो, तुम्हाला या गोष्टीतून काय शिकायला मिळाले मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रहस्यमय भयकथा ऐकण्यासाठी
आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर मग पुन्हा भेटूया एका नवीन गोष्टीसह.